नमस्कार प्रिय भाविक भक्तांनो, आज कालभैरव जयंती. त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जीवनातील भय, दुःख, दारिद्र्य, संकटे दूर हो हीच बाबा कालभैरवाच्या चरणी प्रार्थना. आज आपण कालभैरव अष्टक स्तोत्राची माहिती मराठीमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कालभैरव अष्टक जे भगवान शिवाच्या कालभैरव रूपाच्या स्तुतीपर स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्रीमद आदिशंकराचार्यांनी रचले आहे. भगवान शिवाचे हे रूप विक्राळ उग्र असले तरी ह्या देवतेचा स्वभाव त्याच्या भक्ताविषयी दयाळू आहे. या स्तोत्राच्या नित्य पठणाने बाबा कालभैरवाची कृपादृष्टी आपल्यावर राहते. भय, दुःख, क्लेश, संकटे, दारिद्र्य यासारख्या गोष्टी दूर होऊन आपले जीवन निरोगी सुख समृद्धीने संपन्न बनते असा भाविकांचा विश्वास आहे. हे कालभैरव अष्टक संस्कृतमध्ये आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ आपण बघणार आहोत. आदिशंकराचार्यांनी हे स्तोत्र अतिशय रसाळ आणि अर्थपूर्ण रचले आहे. चला तर मग पहिल्या कडव्याचा अर्थ बघूया. ओम देवराज सेवमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदतिं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा आहे की ज्याचे पवित्र चरण कमल देवांचा राजा इंद्र पूजतो, जो जानवी म्हणून सर्पाचा वापर करतो, ज्याच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे, जो सर्वावर कृपा करतो, नारद इत्यादी मुनींचा समूह ज्याला प्रणाम करतो, दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो. दुसऱ्या कडव्याचा अर्थ बघूया. भानुकोटी भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षचूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा आहे, ज्याचे तेज कोट्यावधी सूर्यासारखे आहे, जो भवसागरातून पलीकडे तारून नेतो, ज्याचा गळा निळा आहे, जो इच्छिलेल्या गोष्टी प्रदान करतो, ज्याला 3 डोळे आहेत, जो काळाचाही काळ आहे, ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, ज्याचा त्रिशूल हा विश्वाचा कणा आहे, जो अक्षय आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाचे मी आराधना करतो. आता तिसऱ्या कडव्याचा अर्थ बघूया. शूलटंक पाशदंड पाणिमादि कारणं श्यामकायमादि देवमक्षरं निरामयं भीमविक्रम प्रभुं विचित्रतांडवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा आहे, आपल्या हाती भाला, परशु, दोरीचा फास, दंड घेतलेला, विश्वाच्या आरंभाचे निमित्त असलेला, सावळ्या रंगाच्या, अविकारी, सर्व रोगांच्या पलीकडे असणाऱ्या, प्रचंड पराक्रमी, अद्भुत तांडव नृत्य ज्याला आवडते, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो. कालभैरव अष्टकातील हे चौथे कडवे आहे. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं स्मस्तलोकविग्रहं विनिक्वन्नयोज्ञ हेम किंकिनीलसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा आहे, उपभोगाची साधने उपलब्ध करून देणारा, मोक्ष देणारा, पवित्र व मोहक रूप असलेला, भक्ताबद्दल ममत्व बाळगणारा, सकल विश्वात अस्तित्व असणारा, विविध मंजूळ आवाज करणारी छोटी सुंदर सुवर्ण घंटा ज्याच्या कमरेवर झळकते, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो. कालभैरव अष्टक स्तोत्रातील हे 5वे कडवे आहे. धर्मसेतु पालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताममङ्गलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा आहे, जो धर्माच्या प्रस्थापित संस्थाचा रक्षक आहे,
तसेच अधर्माच्या वाटेचा नाश करतो, जो कृत्यांच्या पाशातून मुक्तता करतो, जो नाद मोठा आनंददायक आहे, सोनेरी रंगाच्या नागाच्या वेटोळ्यांनी जो सुशोभित दिसत आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो. भैरव अष्टक स्तोत्रातील हे 6वे कडवे आहे. रत्नपादुका प्रभादी रामपादुयुग्यकं नित्यमद्वितीयम् इष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. त्याचा अर्थ असा आहे की ज्याची दोन्ही पावले रत्नजडित पादुकांच्या तेजाने सुंदर दिसत आहेत, जो अनादी अनंत एकमेव असा निष्कलंक देव आहे, जो मृत्यूचा अहंकाराचा व अभिमानाचा नाश करतो आणि जो आपल्या भयानक दातांनी या भीतीपासून मुक्तता देतो, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो. कालभैरव अष्टकातील हे 7वे कडवे आहे. अट्टहास भिन्न पद्मजांडकोश संततिं दृष्टिपात नष्ट पापजालमुग्र शासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अर्थात ज्याच्या विकट हास्याने ब्रह्मांडाचा समूह विदर्ण होतो, दृष्टिक्षेपाने पातकांचे जाळे नाश पावते, ज्याचे शासन कठोर आहे, जो अष्टसिद्धी प्रदान करतो, ज्याने मुंडक्याची माळ घातली आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो. कालभैरव अष्टक स्तोत्रातील हे 8वे कडवे आहे. भूतसंगनायकं विशालकीर्तिदायकं काशीवास लोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविन्दं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अर्थात भूतांच्या गटाचा प्रमुख असणारा, जो महान नावलौकिक प्राप्त करून देतो, काशी नगरीत राहणाऱ्या जनांच्या पाप आणि पुण्याचा न्यायनिवाडा करतो, जो योग्यतीच्या वाटेवरील उत्पत्ती पंडित आहे, जगाचा चिरंतन स्वामी आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो. आणि हे कालभैरव अष्टक स्तोत्रातील शेवटचे कडवे आहे. कालभैरव अष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवाग्रिसन्निध्यं नरा ध्रुवम्. अर्थात जे या मनोहर ज्ञान व मोक्षाचे साधन असणाऱ्या, अपूर्व पुण्य वाढवणाऱ्या, दुःख मोह दरिद्र राग यांचा त्रास नष्ट करणाऱ्या कालभैरव अष्टकाचे पठन करतात, ते जण कालभैरवाच्या चरणाजवळ निश्चितच पोहोचतात. इति श्री कालभैरव अष्टकं संपूर्ण.